मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली. मुंबई गुजरातला पाहिजे, हे गुजरातवाल्यांचं स्वप्न आहे. ठाकरेंची भाजपावर टीका. ठाकरे सेना मनसेचं जागा वाटप पूर्ण, मात्र मनसेच्या उमेदवारांच्या नावाची यादीची प्रतीक्षाच. उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत यादी जाहीर न करण्याची रणनीती. यशवंत किल्लेदारांना मिळाला एबी फॉर्म. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 95हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म. 60 जणांची यादी पुढारी न्यूजकडे. आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभूला उमेदवारी. माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अद्यापही एबी फॉर्मची प्रतीक्षा. मातोश्रीच्या बाहेर उमेदवारीसाठी 2 इच्छुक ठाण मांडून. ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी मिळण्यासाठी दोघेही आग्रही. इतर इच्छुक उमेदवारांचीही मातोश्रीच्या बाहेर उमेदवारीसाठी गर्दी. मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेची आज अंतिम बैठक. तिढा असलेल्या जागांवर शेवटचा हात फिरवणार. काही जागांवर दोनही पक्षाचा दावा. यादी जाहीर न करताच एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती प्राप्त. मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेची आज अंतिम बैठक. तिढा असलेल्या जागांवर शेवटचा हात फिरवणार. मुंबई महापालिकेसाठी भाजपची 66 जणांची पहिली यादी जाहीर. भाजपकडून मध्यरात्री जवळपास 100हून अधिक एबी फॉर्मचं वाटप. बंडखोरांना गाफील ठेवत थेट उमेदवारांना एबी फॉर्म सुपूर्द. मुंबईमध्ये भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी. नवनाथ बन, नील सोमय्या, तेजिंदर सिंग दिवाना, शिवानंद शेट्टी यांना संधी. सर्वांना एबी फॉर्मचं वाटप. आज दाखल करणार अर्ज. पालिका निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर नवी समीकरणं. पालिका निवडणुकांसाठी मुंबईमध्ये चौरंगी लढत, तर पुणे पालिकेत तिरंगी लढत रंगणार. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपात. आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शिंदेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्केंच्या प्रचारादरम्यान स्थानिकांनी अडवला रस्ता. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 14 मधला प्रकार. विकास कामं न केल्यानं स्थानिक नाराज. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीची कार्यालय चर्चेत. अजित पवारांच्या कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी, तर शरद पवारांच्या कार्यालयाच्या बाहेर मात्र सन्नाटा. चंद्रपूर भाजपामधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये उमेदवारांच्या नावांवरून पुन्हा वाद झाल्याची माहिती. नागपूरमधील बैठकीमध्ये बावनकुळेही संतापले. बदलापुरातील भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णींचा व्हिडिओ व्हायरल. मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतले? प्रणिता कुलकर्णींनी भर रस्त्यावर मतदारालाच विचारला जाब. अरावली पर्वत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आपल्या 20 नोव्हेंबरच्या निर्णयाला स्थगिती. सरकारनं खाणकामावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी. कोर्टाचे निर्देश. 21 जानेवारीला पुढची सुनावणी होणार. शिरूर तालुक्यातील फाकटेमध्ये 6 वर्षीय मादी बिबट जेरबंद. माणिकरोहा बिबट निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी. टाटा एर्नाकुलम एक्सप्रेसच्या 2 डब्यांना भीषण आग. विशाखापट्टणम जवळ एलमंचिली रेल्वे स्थानकाजवळची घटना. एकाचा मृत्यू. लोको पायलटने वेळेस गाडी थांबवून प्रवाशांना बाहेर काढलं. उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये भीषण अपघात. ओव्हरलोड ट्रक कारवर उलटला. चालकाचा मृत्यू. अंगावर काटा आणणारा अपघाताचा क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद.
बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, घरात कोंडून जाळल्याचा अमित मालवीयचा दावा. फिरोजपूरमधील दुमुरिया गावात इस्लामी कट्टरपंथीयांचा हिंदूंच्या घरावर हल्ला.